धारणी शहरात गेल्या काही दिवसात क्राईमच्या घटनेत वाढ होत आहे। गेल्या रविवारी रात्री लहानशा वादामध्ये एका नाबालिक युवकाचा मृत्यू झाल्याने संपूर्ण शहरात खळबळ माजली आहे। धारणी शहरात गेल्या काही दिवसात क्राईमच्या घटनेत वाढ होऊन गेल्या रविवारी रात्री लहानशा वादामध्ये एका नाबालिक युवकाचा मृत्यू झाल्याने संपूर्ण शहरात खळबळ माजली आहे। प्राप्त माहितीनुसार धारणी शहरातील टिंगरा रोडवर सायंकाळी युवकामध्ये शाब्दिक वाद झाला। तदनंतर रात्री हा वाद गंभीर होऊन 6 पुरुष व 2 महिलांसह एकूण 8 लोकांनी लाताबुक्क्यांनी व लोखंडी रॉडने हल्ला केल्याने सोयब सय्यद सईद याच्या डोक्यावर रॉड लागल्याने घटनास्थळी त्याचा मृत्यू झाला। मध्यरात्री फिर्यादी सईदाबी सईद मृतकाची आई यांच्या लेखी फिर्यादीवरून मुख्य आरोपी संदीप झारेकर, लखन दारशिंबे, सूरज दारशिंबे, राकेश जांभेकर, लाडकी दारशिंबे, मंगराय दारशिंबे सर्व राहणार टिंगरा रोड धारणी असे एकूण 8 आरोपींना अटक करून उपविभागीय पोलीस अधिकारी संजय काडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास धारणी पोलीस करत आहे। गेल्या काही दिवसात धारणी तालुक्यात वारंवार क्राईमच्या घटना घडत आहे। धारणी पोलिसांचे वचक कुठेतरी गुन्हेगारांवर कमी झाल्याबाबत चर्चा संपूर्ण शहरात केली जात आहे। धारणी शहराच्या इतिहासात दुसऱ्यांदा पोलीस स्थानकावर गुन्हेगार नागरिकांनी हल्ला चढविला आहे, ज्याचे काम गुन्हेगारीवर आळा घालणे असून त्याच्यावरच गुन्हेगार आघात करीत असल्याची घटना घडू लागली तर शहरात गुन्हेगारीबाबत निश्चित गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची तीव्र शक्यता वर्तवली जात आहे। वरिष्ठ पोलीस प्रशासनाकडून श्याम घुगे, सहाय्यक पोलीस अधीक्षक अमरावती जिल्हा ग्रामीण यांनी धारणी भेट देऊन गुन्हेगारींवर आळा बसविण्याबाबत निर्देश उपविभागीय पोलीस अधिकारी व ठाणेदार यांना दिले आहेत। सर, हे धारणी तालुक्यामध्ये आपल्या शहरामध्ये गेल्या काही दिवसापासून जे क्राईम आहे ते वाढलेलं दिसून येत आहे, तर याच्यावर आपल्या पोलीस विभागामार्फत कोणती अशी कठोर कार्यवाही वगैरे काही करण्यात येणार आहे का? मागच्या 15 दिवसामध्ये धारणीमध्ये गंभीर गुन्ह्याचं प्रमाण वाढलेलं आहे, ही सत्यस्थिती आहे। पहिला जो गुन्हा आहे त्यामधला डबल मर्डरचा गुन्हा आहे, तो नातेवाईकात शेतीमध्ये वाद आहे आणि तो दिवाणी स्वरूपाचा कोर्टात वाद सुरू आहे। त्यात पोलिसांनी जी काही प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन होती ती केलेली होती, त्याचबरोबर त्यांना प्रत्यक्षात बोलावून समजसुद्धा दिली होती। त्याचबरोबर प्रतिष्ठित नातेवाईकांनी सुद्धा यामध्ये हस्तक्षेप करून हे भांडणं होणार नाही त्याची काळजी घेतली होती। परंतु अचानक गावात वाद झाले आणि त्यातून 2 इसम आपले मृत्यू जीव गमावून बसले, अशा प्रकारचा गंभीर गुन्हा झालेला आहे। त्यातसुद्धा पोलिसांनी लगेच गुन्हा दाखल करून आरोपी अटक केलेले आहेत। उर्वरित 2 आरोपी आहेत ते सुद्धा लवकरच अटक होतील। त्यानंतरचा 3 दिवसापूर्वी एक एनसी मॅटरमध्ये दोन्ही गट पोलीस स्टेशनला आलेले होते, त्यांची एनसी नोंदवण्याचं काम चालू होतं। परंतु त्याच दरम्यान इतर नातेवाईकांनी येऊन पोलीस स्टेशनला वाद घातला आणि पोलिसांची सुद्धा हातापाई केली आणि या हातापाईमध्ये पोलिसांना धक्काबुक्कीसुद्धा झाली आणि यामध्ये सुद्धा गुन्हा दाखल केला, आरोपी अटक करण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर काल रात्री जे काही नियमित सोबत राहणारे मित्र होते किंवा सोबत राहणारे जे युवक होते यांच्यामध्ये छोट्याशा कारणावरून वाद झाला, परंतु किरकोळ वाद असताना सुद्धा त्यामध्ये पोलिसांना कुठली कल्पना दिली गेली नाही आणि त्यानंतर 2 ते 3 तासांनी जे काही प्रकार घडला त्यात एक इसम मृत्युमुखी पडला आणि इतर आरोपी आता सध्या ताब्यात घेण्यात आलेले आहेत। या घटना बघता गुन्ह्यात वाढ झाल्यासारखं निश्चित दिसतं, परंतु पोलीस नियमित प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन करत आहेत, प्रतिबंधक कारवाई प्रभावीपणे आहे। परंतु काही घटना ह्या अचानक उद्भवलेल्या आहेत किंवा त्यामध्ये प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन करूनसुद्धा काही फरक पडलेला नाही किंवा कोर्ट केसेसचा सुद्धा त्यामध्ये फरक पडलेला नाही। त्यामुळे या घटनावर नियंत्रण मिळवण्यासाठी अधिक प्रभावी पेट्रोलिंग ठेवण्याबाबत मी आदेशित केलेला आहे। तस्मीन शेख, विदर्भ न्यूज, धारणी।